श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी. नमस्कार, आम्ही भक्तगण या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या ह्या नवीन व्हिडिओला. मानसपूजा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सद्गुरू सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा. लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो, तसेच आपली प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करावी सवय असावी. सद्गुरूंची सचेतन मूर्ती डोळ्यासमोर आणून मनातच तिची पंचोपचार व षोडोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्यपूजेतील सर्व उपचार म्हणजे उत्तम वस्तू, फुले व नैवेद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनातल्या मनात आणि अत्यंत शुद्ध पवित्र भावनेने ते सद्गुरूंना अर्पण करावे. पूजा आटोपल्यावर सद्गुरूंच्या सचेतन मूर्तीचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी. तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी. मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत, आपल्याशी बोलत आहेत, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत, आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत. असा पक्का भाव म्हणजेच मानसपूजा. ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगूनच करायचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच स्वामी करीत आहेत असं वाटून घ्यावं. त्याने आपल्यातील दोषदर्शन होत नाही, मीपणा जातो. आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी सद्गुरुनाम घेणं चालू असावं. मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो. इतर पूजेसारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्टदेवतेला आपण हृदयस्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेक आहे. ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे. कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत. त्यांना त्रास होईल असे वाईट विचार आणि असे गैरवर्तन आपल्या हातून होता कामा नये, नाही का. थोडक्यात आपल्या हातून सद्गुरूंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये अशी एक वेगळी जागरूकता आपल्या अंगी आली पाहिजे. तरीही आपल्याला हातून जर काही चुकीचं घडलं आणि ते आपल्या लक्षात आलं तर लगेच त्याची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले असेल तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडते. ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखवले, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात वाईट विचारांच्या स्वाधीन झालो तर त्याच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल. याचे सतत भान असणे हीच खरी मानसपूजा. हे भान जर सतत ठेवले तर आपला देह मंदिरच होईल, नाही का. आणि असे वागू लागलो की आपल्याला मीपणा आपोआप कमी होऊन स्वामींविषयीचे प्रेम वाढीस लागेल. अशी मानसपूजा ही दिवसाचे 24ही तास चालली पाहिजे. त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या आम्ही भक्तगण चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. स्वामींची कृपा अशीच कायम तुमच्यावर राहो.